हाऊसमध्ये मला शेवटच्या या क्षणापर्यंत माहित नव्हते की अजितदादांच्या बाजूचे किती बसलेत आणि कुठे बसलेत. तुम्हालाही माहित असेल राष्ट्रवादीचा ऍक्च्युअल काउंट कोणाकडे आहे? कल्याण शिलफाटा रोडचं बोलायचं तर बट्ट्याबोळ करून टाकलं याने अक्षरशः. पूर्वी डांबरी रोड बरा होता आमचा. कुठेतरी आमच्या समाजाचा वापर केला जातो राजकारणासाठी, यांच्या मागे मागे फिरण्यासाठी. अनेक योजना मनात आहेत आणि त्या प्रत्यक्षात उतरण्याची धमक पण आहे आणि यावेळेस आणू शकतो हा विश्वास पण आहे. नमस्कार, कॅम्पेन कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवा शो, नवीन पाहुणे, नवीन विषय आणि विषय आहे निवडणुकीचा. निवडणुकीची धामधूम सुरू आहे. बघूयात उमेदवारांचा प्रचार अर्थात कॅम्पेन कसं चाललंय ते. मी ज्या डोंबिवली भागातून आलो त्याच भागातून आज मी सुरुवात करणार आहे या सिरीजची. माझ्यासोबत आहेत कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि इथले आत्ताचे आमदार राजूदादा पाटील. राजूदादा, स्वागत आहे आमच्या या नवीन कार्यक्रमामध्ये. नमस्कार. प्रचार कसा चालू आहे हे जाणून घ्यायचं तर तुमचा तर धडाक्यात सुरू झालेला आहे. 4 नोव्हेंबरची सभा गाजली. राजसाहेबांनी तुमच्या मतदारसंघापासून सुरुवात केली प्रचाराची. पण त्या 10 मिनिटाच्या तुमच्या भाषणामध्ये बरीच खतखत बाहेर निघाली. म्हणजे असं वाटलं की बऱ्याच दिवसापासून साचून राहिलेलं होतं, आता मी आज बोलतोच म्हणून. काय कारण होतं? काय तुम्हाला असं म्हणजे जाणवत होतं, त्रास होत होता एवढा? सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. पहिलाच एपिसोड आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्या बाबतीत बोलायचं झालं तर त्रास म्हणजे गेली 5 वर्ष मी जेव्हा निवडणूक लढत होतो त्यावेळेस इथे शिवसेना, एकत्रित शिवसेना आणि आमची लढत अशी सरळ लढत होती. परंतु तिथे शिवसेनेच्या तिकीट वाटपापासून घोळ सुरू झाला. त्यांनी सर्वप्रथम आत्ता ज्यांना तिकीट दिलं ते सुभाषजी भोईर त्यांना तिकीट दिलं होतं. नंतर तो बदलून रमेश म्हात्रे यांना दिला. म्हणजे पक्षप्रमुखांनी दिलेला एबी फॉर्म त्यांनी फॉर्म भरलेला त्यांना मागे घेऊन रमेश म्हात्रे यांना दिला आणि इथून ती लढाई सुरू झाली. निवडणूक अर्थातच मी ती काही प्रतिष्ठेची केली नव्हती, परंतु इथल्या काही लोकप्रतिनिधींनी ती प्रतिष्ठेची केली होती आणि त्या निवडणुकीत जे वारे वाहत होते त्याच्यात निवडणुकांमध्ये जो मी स्वतः निवडणुका या 15 दिवसापुरत्या आचारसंहितेपुरत्या म्हणजे हे मानतो की राजकारण म्हणून खेळायचं किंवा टीका टिप्पणी करायची. कारण तो एक न टाळू शकणारा भाग आहे आणि ते करावंच लागतो. परंतु त्यानंतर मी कधी असं वागत नाही. निवडणुका झाल्या त्यानंतर अपेक्षित मला होता तो रिझल्ट आला. लोकांनी मला चांगलं मतदान दिलं आणि काम सुरू केलं. परंतु काम सुरू केल्यानंतर कुठेतरी त्याच्यात राजकारण आडवं यायला लागलं आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की माझ्या कामांमध्ये आडकाठी आणली जाते किंवा मी दिलेली कामं ओव्हरलॅप करून स्वतःच्या पत्रावर आणली जातात. अर्थात मी खुश होतो की माझ्या भागातली कामं येत आहेत, मी सुचवलेली कामं येत आहेत. त्यामुळे मला असं काय श्रेयवादात अडकायचं काय कारणच नाहीये. कामं येतात त्यामुळे मी शांतपणे ऐकत होतो. परंतु कालांतराने काय काय गोष्टी पर्सनल लेवलला जायला लागल्या. परवाचं जे तुम्ही बोलताय ते माननीय राजसाहेबांनी जे मोदीजींना जो पाठिंबा दिला होता पंतप्रधान पदासाठी, इथे जी राजसाहेबांनी सभा घेतली होती, मुख्यमंत्र्यांची पुत्र आहेत त्यांच्या मतदारसंघात सभा घेतली होती. एक चांगुलपणा किंवा राजकारणातला एक दाखवायला पाहिजे तो चांगुलपणा त्यांनी दाखवला नाही. तो 4 तारखेलाच फॉर्म मागे घ्यायची ती तारीख होती. मला काय फरक नाही पडत इथे, मला उमेदवार देणं हे अपेक्षित होतं. पण तो तिथे दिला नाही. तोही कुठेतरी एक ट्रिगर होता आणि त्या अनुषंगाने सगळं ते 5 वर्षाची उजळणी निघाली थोडी. पण म्हणजे श्रीकांत शिंदे यांची जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये कल्याण ग्रामीण मधून 1.5 लाखापेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली. अर्थातच तुमचा सगळा वाटा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही पण त्या प्रचारामध्ये जीवाचं रान केलं होतं असं म्हटलं जातं. पण असं असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरला, त्यांनी उमेदवार दिला. तुम्ही नाराज आहात की तुम्हाला फसवले गेल्याची जास्त म्हणजे त्याचा राग आहे? नाही, माणूस नाराज कधी होतो अपेक्षा असल्या की. यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार. त्यामुळे नाराज असण्याचा प्रश्नच येत नाहीये. आम्ही जो काम केला तो यांच्यासाठी नाही केला. माननीय राजसाहेबांनी जो आम्हाला आदेश दिला त्या अनुषंगाने आम्ही मेळावा घेतला आणि काम सुरू केलं. तो जो मेळावा घेतला त्यावेळेस आमच्या पक्षाचा, त्यावेळेस माझ्या लोकांना कन्व्हिन्स करताना मला नाकीनऊ येणार होते, मला माहित होते. म्हणून त्यावेळेस मी खासदार श्रीकांत शिंदेना त्या व्यासपीठावरनच बोललो की माननीय राजसाहेबांनी जरी बिनविरोध पाठिंबा दिला असेल तर आमची काही कामं आहेत ती करा. इथे प्रशासक आहे, नगरसेवक नाहीये. आमची छोटी छोटी कामं आहेत. आडवली डोकाळी सारखा माझा भाग आहे, दिव्यासारखा भाग आहे. इथले अंतर्गत पायवाटा रस्ते जे
नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्था या लेवलला व्हायला पाहिजे, ती झाली नाहीयेत. बरोबर. तर अशी कामं व्हायला पाहिजे. त्या एका अपेक्षेने हे केलेलं. बाकी कुठली अपेक्षा यांच्याकडनं नव्हती. बरं, हे झालं आत्ताचं. पण आता तुमच्या गेल्या 5 वर्षाचा जर काळ बघितला आमदारकीचा, तर सुरुवातीचा काळ महाआघाडीचं सरकार होतं आणि त्यानंतर महायुतीचं सरकार होतं. तुमचा अनुभव दोन्ही सरकारांबद्दलचा काय होता? नाही, नाही. खरं तर 3 सरकारं बघितली मी. ॲक्चुअली ती पहाटेचं सरकार विसरलो. पहाटेचं सरकार, 3 मुख्यमंत्री, हो. 3 राज्यपाल, हो. त्या तिन्ही सरकारांमध्ये अजितदादा कॉमन हेही पाहिलंय. हे सर्व करत असताना राजकारणाबद्दल वीटच आलं. म्हणजे हाऊसमध्ये मला शेवटच्या या क्षणापर्यंत माहीत नव्हते, की अजितदादाच्या बाजूचे किती बसलेत आणि कुठे बसलेत. तुम्हालाही माहीत असेल राष्ट्रवादीचा ॲक्चुअल काउंट कोणाकडे आहे? हो, तर बरोबर. त्यामुळे अशा परिस्थितीत हा जो सगळा गोंधळ चालू होता, याच्यात कामं होणं महाकठीण काम होतं. आणि त्या कामांसाठी मग आंदोलनं करावी लागली आम्हाला. मग तो पाण्यासाठी तहान मोर्चा असेल हं. किंवा टोरेंट कंपनी आली त्याच्यासाठी आम्ही काढलेला मोर्चा असेल. आंदोलनच करत आम्ही 5 वर्षे काढली. पण मग आता ही आंदोलनाचा जर विषय निघालाच आहे, तर अनेक असे प्रकल्प या ठिकाणी येत आहेत. जसं आता डायघरचा आपण डंपिंग ग्राउंडचा विषय म्हणूया. ह्याआधी सुद्धा तुम्ही दिव्याचं डंपिंग ग्राउंड आहे किंवा मला वाटतं भंडारलीचं डंपिंग ग्राउंड आहे. ते येऊ नये तिथे म्हणून त्या ग्रामस्थांबरोबर तुम्ही आंदोलन केलं, त्यांची साथ दिलीत. पण आता सरकार म्हणत होतं, की डायगरला आम्ही कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प देऊ, आम्ही तिथे इतर आणखीन सुविधा देऊ. पण तरी सुद्धा त्याला विरोध झाला. तुमची नेमकी भूमिका काय राहिली या सगळ्या काळामध्ये? म्हणजे तिथे डंपिंग ग्राउंडची तर गरज आहे, कारण एवढे सगळे बाकी टाउनशिप प्रोजेक्ट्स येत आहेत. डंपिंग ग्राउंडची गरज नाहीये तिथे. बरं. तुमचा कचरा प्रकल्प जर येणार होता तुम्ही बोलल्याप्रमाणे, हं, तर काही प्रमाणात विरोध कदाचित कमी पण झाला असेल. परंतु यांचं नियोजनच चुकतंय. बरं. कचरा म्हटलं की वास येणार. हं. तुम्ही तो सॅग्रिगेट करून दुसरीकडनं त्याचे ग्रॅन्युल्स बनवून इथे आणून त्याचा वीज निर्मिती करायची होती. असं काही होत नाही. सरळ कचरा आणून तिथे टाकतायत. हं. आणि तुम्हाला जर कचऱ्याचा प्रकल्प तिथे करायचा आहे, तर आड जाऊन का टाकला तिथे? हं. तिथे रेसिडेन्शियल तुम्ही इमारती प्लॅन पास करून त्यांच्याकडनं डेव्हलपमेंट चार्जेस घेऊन हं. तिथे घरं बांधायला परवानग्या दिलेल्या आहेत. मग असं असताना नियोजन शून्य कारभार आहे ना. तुम्हाला कचऱ्याचं विल्हेवाट लावायची तर शहरात तुम्हाला डिसेंट्रलाइज करायला पाहिजे, हं. की प्रभागनिहाय तुम्ही ठिकठिकाणी छोटे-छोटे प्रकल्प असे करून तिथल्या तिथे कचऱ्याची विल्हेवाट लावली, तर तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्चही वाचतो. परंतु यांना कचऱ्यातनं पैसे कमवायचे आहेत ना, कोणाला? सत्ताधाऱ्यांना. सत्ताधाऱ्यांना. आजही बघाल तुम्ही म्हणजे ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत. पण ठाण्याचा कचरा प्रश्न सुटलाय का? नाही. आज तुम्ही वागळे इस्टेटला तिथेच आजूबाजूला पूर्वी राहायचे ते. आजही गेलो रात्री घमघमाट एकदम तो वास येतो म्हणजे. हं. ठाण्याचा कचरा प्रश्न सोडवता आला नाही आणि तो कचरा आमच्याच भागात का टाकताय तुम्ही? तुम्ही मागे असं म्हणालात, की ठाण्याचा कचऱ्याचा प्रश्न सोडवायला तुम्ही आमच्या जागेचा वापर करताय. हो. आता भंडारले हा गाव काय ठाणे लिमिटमध्ये नाहीये. बरोबर. तिथे तुम्ही कचरा आणून टाकला. परंतु मी त्या गाववाल्यांना कन्व्हिन्स केलं, हं. की 14 गावं आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेत टाकायची होती. हं. म्हटलं कुठेतरी यांच्याकडे मुख्यमंत्री आहेत, नगरविकास खाते आहे त्यांच्याकडे. हो. 15 वर्षापासूनची तुमची प्रलंबित ही मागणी आहे. तर कुठेतरी आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ. त्यांनी आम्हाला सांगितलं, की 1 वर्षात आम्ही काहीतरी याच्यावर सोल्युशन काढू. 1.5 वर्ष झालं पण तो सोल्युशन निघालाच नाही त्यावेळेस. पण त्या कालावधीत आम्ही एक पाऊल मागे घेऊन 14 गावं नवी मुंबईत टाकण्याचं काम हं. केलं ते. हं. आणि त्यासाठी आभारच मानतो मुख्यमंत्री साहेबांचे, की जे काम झालं त्याबद्दल काय बोलायला हरकत नाही. परंतु कचऱ्याचा प्रश्न अजून सुटला नाही. अजूनही नाही सुटलेला. नाही. तुम्हाला असं वाटतं का, की इतके सगळे टाउनशिप प्रोजेक्ट्स या भागामध्ये येत आहेत. आपण जर पाहिलं तर कल्याण ग्रामीण हा असा मतदारसंघ आहे, की जिथे शिळफाट्यापासून जर आपण डोंबिवलीकडे जाणारा रस्ता बघितला किंवा तळोजाकडे जाणारा रस्ता बघितला, तिथे मोठमोठे प्रोजेक्ट्स येत आहेत. आमदार म्हणून तुमची एक त्याच्यामध्ये अशी भूमिका असायला पाहिजे का, की नियोजनात आम्हाला सुद्धा सहभागी करून घ्या. फक्त आमदार नाही तर इथले स्थानिक बाकी नेते असतील, इतर सगळे नागरिक असतील, नागरिक मंच असतात. त्यांचा सहभाग कधी घेतला जात नाही? नाही, निश्चितच आमदार म्हणून लोकप्रतिनिधी सोडा हो. तुम्ही ह्याच्यातले जाणकार लोकं असतील, तज्ञ लोकं असतील. डोंबिवली शहरात हा सुसंस्कृत लोकांचा शहर आहे. इथे आर्किटेक्ट्स आहेत, इथे इंजिनिअर्स आहेत चांगले-चांगले. त्या लोकांचा एक मत घेऊन पण तुम्ही एक जाहीर हे करून मीटिंग लावून घेऊ शकतात. कल्याण शिलफाटा रोडचं बोलायचं तर बट्ट्याबोळ करून टाकलं याने अक्षरशः. पूर्वी डांबरी रोड बरा होता आमचा. तर कसं आहे तुमचा मेन जो हायवे असतो, हा स्टेट हायवे. हा करताना तुम्हाला किती वेळ तो काम कसं चालेल किंवा त्याचं नियोजन कसं असेल,
एखाद्या पॅचला तुम्हाला जर 15 दिवस त्याला क्युरिंग करावी लागते, तर 15 दिवस तो पॅच बंद राहणार आहे. बरोबर. त्यापेक्षा डांबरी का नको? पूर्वी डांबरीचे रस्ते होते ना. हम्म. हां, परंतु यांना सिमेंटमधनं माती खायची असते ना. त्यामुळे हे सगळे सर्व याला कळ्या शिलफाटा रोडला पर्यायी रस्ते असायला पाहिजे होते. हम्म. ते दिले नाहीयेत. त्या रोडचं जो भूसंपादन झालं, त्या लोकांना अजून पैसे दिले नाहीयेत. उपोषणाला बसलेले तेव्हा मलाच खासदार साहेबांनी फोन केला आणि ते आता माझ्यासमोर जे उभे आहेत राजेश मोरे, ते आले त्यांच्या मार्फत तर्फे की आश्वासन देतो, तुम्ही उपोषण सोडा. त्या बिचाऱ्यांनी उपोषण सोडलं, परंतु अजून पैसे नाही मिळाले. म्हणजे आश्वासनच दिली जातात बऱ्याचदा. हो. कुठलंही सरकार येऊ दे, हं. त्यांच्याकडनं आश्वासन मिळतं. आता शिळफाट्याबद्दल तुम्ही बोललात त्याच्यावरून आठवलं, कारण मी मूळचा डोंबिवलीचा आहे. तर मी लहानपणापासून हे ऐकतोय की डोंबिवलीपासून जर ठाण्याला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल, तर तुम्हाला वाशीवरून जायला लागतं किंवा म्हापेवरून जायला लागतं आणि तो मोठा वळसा पडतो. तर एक समांतर रस्ता असायला पाहिजे असं वर्षानुवर्ष पेपरमध्ये आम्ही वाचतोय. तर त्यासाठी काही प्रयत्न होताना तुम्हाला दिसले का? तर खरं तर हा जो रेल्वे समांतर रस्त्याचा विषय आहे, तो आमचे माजी आमदार माननीय हरिश्चंद्रदादा पाटील यांनी 2004 साली उचलला होता. 2004. बरं. हां, आणि त्यावेळेस एकनाथजी शिंदे पण आमदार होते. हम्म. त्यांनी त्या चर्चेत भाग घेतला होता. तर तो असं असताना तुम्हीच तो सुचवलेला रस्ता आहे. तो तुमचा प्रतिनिधी, इथला खासदार असेल किंवा इतर लोकं असतील, त्यांना तो सुचला नाही इतक्या वर्षात. मी तो मुद्दा परत वर उचलला. तर तुम्हाला आठवण आली, करायला पाहिजे ना. तो रस्ता व्हावा यासाठी मी टीएमसीकडे गेलो. टीएमसीने 651 कोटीचा प्रस्ताव म्हणजे सरकारला पाठवलं, की एवढा साधारण खर्च आहे. लगेच मान्यता द्यायला पाहिजे होती. हम्म. तुम्ही 10,000 12,000 हजारचे बोगदे टनेल खोदताय. हा रस्ता करायला काय हरकत होती? पण मग काटई जो ऐरोली हा जो फ्रीवे काय बनतोय, त्याचा फायदा होणार नाही डोंबिवलीकरांना? त्याचा फायदा होणारच नाही. तो सगळं ती ट्रॅफिक परत इथे पलावाच्या पुढे काटई जंक्शन, बदलापूर जंक्शन कुठे आहे तुम्हालाही माहिती आहे. होय, होय. तुम्हाला ह्या रस्त्याला ठिकठिकाणी ॲक्सेस असायला पाहिजे. रेल्वे समांतर रस्ता झाला असता. आता तुम्ही बालकुम गायमुख रस्ता कोस्टर रोड बनवतात ना. मग ह्याला परवानगी नाही मिळणार कशी सांगताय? यांची एकतर इच्छाशक्ती नाही किंवा राजू पाटलांनी सुचवलं ना, थांबा थोडं बासनात ठेवू गुंडाळून, नंतर काढू बाहेर. मग असं झालं तर तुम्ही सुचवणंच बंद कराल. नाही, नाही, सुचवणं आणि पाठपुरावा म्हणजे थोडी कामं बंद होतील. करणार. हो ना. पण मग पलावा जंक्शनचा सुद्धा मुद्दा तुम्ही परवाच्या सभेमध्ये सांगितला. तो तर म्हणजे अनेक वर्ष तो पूल रखडलेला आहे हं. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गैरप्रकार झालेत असं तुम्हीच जाहीरपणे सांगितलं. तुम्ही याच्या विरोधात काही तक्रार कुठे केलीत? कुठे काही पाठपुरावा केलात? अनेकदा केलं. एक तर तुम्हाला आठवत असेल, इथे टोल नाका होता. हो. लाईट व्हेकल्स बंद झाल्या, हेवी चालू झाले होते. मी तो बंद केला पहिला. हं. त्यानंतर रेल्वेने जो छोटा पूल आहे, जुना पूल, त्याला नोटीस पाठवली, की हा बंद करा कायमचा. तो कमकुवत झाला. हं. म्हणजे लोकांच्या लक्षात या गोष्टी राहत नाहीत. त्यावेळेस तो पूल बंद केलेला आणि ह्या एका पुलावरनंच ट्रॅफिक चालू होती. मी रेल्वेकडे विनंती केली, की याचं स्ट्रक्चर ऑडिट करा व्हीजीटीएकडनं आणि त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून ठरवा तुम्ही. असं थेट ठरवणारे तुम्ही कोण? बरोबर. मग त्याने स्ट्रक्चर ऑडिट केलं, त्याची डागडुजी केली आणि लाईट व्हेकलसाठी तो चालू झाला. बरोबर. त्यानंतर या पलावा पुलाचं काम 2018 30 डिसेंबर, मला तारीख यासाठी लक्षात आहे, की मी 31 डिसेंबरला तिरुपतीला असतो दरवर्षी. हं. इथे माझ्या बाहेरच ओपनिंग होती. मला माहित नाही त्याची वर्क ऑर्डर वगैरे आलेली की नाही, परंतु मार्चमध्ये लगेच लोकसभा आलेली. तर त्याचं काम घाईघाईत सुरू केलं. कसलं काही नियोजन नव्हतं. आजूबाजूचं भूसंपादन झालं नव्हतं. आता मी मागे पाठपुरावा करून ते 20 करोडच्या आसपास त्या दोन्ही अप्रोच रोड आहेत दोन्ही साइड. त्याचं पैसे आले ते आणि त्याचं कामही चालू आहे आता. परंतु ढिसाळ नियोजन बघाल तर त्याचा एक पिलर येतोय गेलच्या गॅस लाईनवर. या लोकांना माहित नव्हतं. त्याची डिझाइन चेंज केली. तो पिलरचं काम अजून चालू आहे. गर्डर येऊन थांबलेत आता. समोर जो लक्ष्मी हॉटेल किंवा जे वाईन शॉप वगैरे आहेत, ते अनधिकृत बांधकाम आहेत. एकदा तोडली होती. आता त्यांना भूसंपादन जे होईल त्याचा पटकन मोबदला देऊन, त्यांचं स्ट्रक्चरचं ऑडिट करून त्यांना त्याचाही मोबदला देऊन, माझं असं म्हणणं नाही, बिलकुल नाही की ती तोडून त्यांना वाऱ्यावर सोडा. त्यांचं पुनर्वसन करा, त्यांना मोबदला द्या जो तुम्ही देता. बरोबर. आणि तो पूलही चालू करायला पाहिजे होता. परंतु तसं केलं नाही त्यांनी. 3 पिलर तुम्ही बघाल तर ते रस्त्यामध्ये आणले, ती बांधकामं वाचवायला. ही कुठली टेक्नॉलॉजी आहे किंवा ही कुठली इंजिनिअरिंग आहे? एक पलावा पूल तुम्हाला सरळ दिसतोय, दुसरा पलावा असा वेडावाकडा बांधकामं वाचवण्यासाठी. बरं, त्या साईडला आमचा जुना जो लोढा हेवन म्हणून प्रोजेक्ट आहे, त्याच्या अप्रोच रोड आहे, डीपी रोड आहे. त्या डीपी मधली ती बांधकामं आहेत.
मग अशा पद्धतीने पलावाला 50 फुटावर 2 चौक झाल्यावर ट्रॅफिक होणार नाही. बरोबर. मग हे आम्ही सुचवत असताना 2 मिनिटाचं काम होतं. करत नाही कारण मी सुचवलंय. तुमचा मतदारसंघ कसा आहे ना, की ज्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचाही थोडा भाग आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भाग आहेच आणि ठाणे महानगरपालिका सुद्धा आहे. असं सगळं खिचडी झाली का, की एकमेकांकडे काही लक्ष नाहीये किंवा आपण ज्याला काय म्हणतो कोऑर्डिनेशन म्हणतो तसं नाहीये आणि त्याचा फटका कुठेतरी या मतदारसंघाला बसतोय? नाही, निश्चितच इथे जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषद पण. आता नवी मुंबई आली. हो, हो, 14 गावं गेल्यामुळे. हो. टीएमसी आहे, केडीएमसी हं. म्हणजे 4 स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यात संस्थानिक इथले आमचे. हं. म्हणजे ह्याच्यात पिचलेला मतदारसंघ यांच्यातनं वाट काढत हं. निधी आणायचं किंवा कामं करायची अशा पद्धतीतला मतदारसंघ. कामं खूप येतात. कल्याण ग्रामीण आमचं बदलतंय. विषयच नाही. परंतु ते कामं आणताना आता इथे मेट्रोचं काम चालू आहे. गरज नव्हती मेट्रोची आम्हाला सध्या. तुम्हालाही माहिती आहे आणि हायवेला कशाला मेट्रो पाहिजे? तुम्हाला ती शहरातनं किंवा अशी जायला पाहिजे. हं. घ्यायची तर डोंबिवलीवरनं अशी घ्या ना रेल्वे समांतर. बरोबर. तर जो रस्ता मी सुचवला त्याला लागून घ्या तुमचा खर्चही वाचेल. हं. परंतु ही मेट्रो आणली फक्त बिल्डरच्या भल्यासाठी आणलेली. म्हणजे कल्याण एपीएमसी मधनं तळोजाला कोण जाणार आहे? चला माझी हरकत नाही 10 वर्षानंतर आपल्याला गरज आहे. बरोबर असा विचार केला तर तुम्ही तळोजावरनं असे उलटे आहे ना. हं. तिकडचं भूसंपादन अजून झालं नाहीये. कल्याण शिलपाटा रोड खराब करायचा. म्हणजे कल्याण शिलपाटा रोड तुम्ही तयार केला, त्याच्या स्ट्रीट लाईट लावली, डिव्हायडरचं सुशोभीकरण केलं. सुशोभीकरण पण नाहीये ते कसं तुम्ही बघितलं असेल. ते केलं आणि त्यानंतर 2 महिन्यात ते काढून टाकला. मग 30-40 कोटी आमचे त्याच्यात गेले. आमचे म्हणजे जनतेचे. त्यात पण एवढा गोंधळ आहे, की मेट्रो बनते एमएमआरडी. हा रस्ता आहे एमएसआरडीसीचा. बरोबर? आमच्या खासदार साहेबांना सुचलं, की तो एलिव्हेटेड करायचं. बोललो ठीक आहे, चांगलं आहे. नागपूरला आहे आपलं. मी या संदर्भात 4 महिन्यापूर्वी एक मीटिंग लावली. आमच्या केडीएमसीचे आयुक्त मॅडम पण होत्या. तिथे असं कळलं, की आपले संजय मुखर्जी एमडी ते पण होते. तिथे असं कळलं, की त्यांना माहितीच नाहीये हे एलिव्हेटेड करायचं. हं. मी त्यांना बोललो, "अरे हे एलिव्हेटेड आहे." मग "नाही ऐसा कुछ नहीं है" बोलतात. हं. आणि मेट्रोच्या वरनं रस्ता कसा जाईल? बोललो, "ते शक्यच नाहीये. मेट्रो वरनं आणि मधनं रस्ता आहे." "नाही ऐसा प्रपोजल ही नहीं" बोलले. बोललो, "मग आमचं जे इथे ट्रॅफिक होते मानपाडा जंक्शन, सुयोग पेंढारकरचं आपलं जंक्शन इथे ट्रॅफिक होते. इथे आम्ही सुचवलेले पूल होते पूर्वी. मग त्यानंतर आम्हाला ही उत्तरं दिली गेली होती, की हा एलिव्हेटेड होतं, काही प्रॉब्लेम नाही. मग आता कसं होणार? मग ते बोलले, "नाही आपण डिझाइन चेंज करू." मग त्यात परत एक ट्विस्ट आला. रस्ता करतोय एमएसआरडीसी, मेट्रो करते एमएमआरडी. हं. मग ते एका पिलरला तुम्ही डबल हे आर्म्स घेतले समजा आणि त्याच्यावरनं वरून मेट्रो आणि पिलरची जबाबदारी कोणाची? एमएमआरडीची का एमएसआरडीसीची? मग त्या गोंधळात त्याने आता पिलरच्या डिझाइन चेंज केल्या. 2 पिलर मागे पुढे केले आता. त्याचा मला वाटतं डीपीआर 500 कोटीच्या वर गेला असेल. हं. म्हणजे त्याचं काय मंजुरी वगैरे काय सगळं गोंधळ आहे हां तिथे. डीपमध्ये गेलो नाही आता हे सगळं झाल्यावर जाणार. पण ते आता चालू झालंय. अशा गोंधळात ही कामं चालू आहेत. पण सत्ताधारी पक्षातल्या काही लोकांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं, की काही प्रकल्प येतायत इकडे. जसं की आता जे आश्वासन अजून एक मोठं मिळालं होतं, की आम्ही 27 गावांची वेगळी नगरपालिका करतो आणि त्या ठिकाणी मला वाटतं 1089 हेक्टर क्षेत्रावरती आपण एक विकास केंद्र म्हणजे त्यासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी एक विकास केंद्र आपण तिथे उभारूया म्हणून. तुम्हाला वाटतं अजून ह्याच्यामध्ये काम व्हायला पाहिजे? म्हणजे आश्वासनं येत आहेत, कामांची गती पण पुढे वाढेल कदाचित. थोडा थोडा पेशन्स पण ठेवायला पाहिजे इथल्या लोकांनी असं असं म्हटलं नाही, जातं. नाही निश्चित. इथे पहिली गोष्ट म्हणजे भिकेला लागलेले केडीएमसी मध्ये ही गावं टाकून काय होणार आहे? असे 7 महानगरपालिका आहेतच हो, ठाणे जिल्ह्यात. हो. 8वी होईल. हं. महानगरपालिकाच होईल एवढी लोकसंख्या आहे इथे. म्हणजे पुढच्या 3 वर्षात तिथे 1,00,000 फ्लॅटची डिलिव्हरी आहे. रुनवा, लोढा किंवा हे मोठे-मोठे कॉम्प्लेक्स आले. म्हणजे या लोकांची बेसिक सुविधा कोण देणार? तर अशा परिस्थितीत आमची मूळ मागणी 27 गावांची वेगळी नगरपालिका, महानगरपालिका जे काही लोकसंख्येनुसार बसेल ती, हं, हं. ती द्या हे असताना त्याने आमची 18 गावं का काढली? हां. ती काढून परत तो अ, विषय कोर्टात पेंडिंग आहे. यांना आता तारखा पडत नाही, मिळत नाहीयेत. सरकार तारखा वाढवून मागते. याला काय बोलायचं?
आता तुम्ही ग्रोथ सेंटरचं बोललात. ग्रोथ सेंटरला आमच्या स्थानिकांचा विरोध आहे. परंतु मी त्यांना सांगितलं, की इथे जर नोकऱ्या येत असतील, तर एकदा विचार करा, की इथे ह्या भागात जी 1089 हेक्टरची जागा होती हेक्टर. त्यात बरीचशी जागा प्रीमियर किंवा गुरुचरणी अशा आहेत. आता त्याच्यावर कामं झाली, सुरू झाली कामं. तर अशा जागी पहिला आपण चालू करू. लोकांना नोकऱ्या मिळतात का बघू. तिथे उद्योगधंदे येतील, आयटी पार्क येतील, काही व्हॉटएव्हर जे काही येईल त्याच्यात तुम्हाला व्यवसाय मिळेल इथे. व्यवसाय जनरेट होईल. त्यांना कन्व्हिन्स करायचा मी प्रयत्नही केला. परंतु त्यांचा यांच्यावर विश्वास नाहीये, की हे आम्हाला फसवतील. म्हणजे तुम्ही बघाल की नवी मुंबईत 12.5% देते. तिथे आम्ही 50% द्यायला भाग पाडले त्यांना. म्हणजे ते सरकारकडनं अशी डिमांड आहे, आम्हाला ऑफर आहे, की तुम्हाला 50% प्लॉट देऊ आणि त्याला 2.25चा एफएसआय देऊ. तसं पाहता विकसित प्लॉट असेल आणि सर्व इथल्या लोकांना जर बरं वाटत असेल, तो यायला काहीच हरकत नाही. परंतु तो जर येत नसेल, तर तुम्हाला दुसरा पर्याय आहे. बरोबर. डोंबिवली एमआयडीसी ज्या प्रदूषणकारी किंवा ज्या केमिकल कंपन्या आहेत, अति धोकादायक, त्या शिफ्ट करून तिथे तुम्ही ग्रोथ सेंटर उभारू शकता. तिथे तुम्हाला आयटी हब बनवता येईल. अल्टिमेटली इथे नोकऱ्या किंवा व्यवसाय तयार झाला, तर या रोडवरच्या ट्रॅफिकला पण थोडा ताण कमी होईल ना. नियोजनबद्ध कारभार केलं तर इथे खूप स्कोप आहे. हा मतदारसंघ तसा असा पसरलेला आहे आणि खूप झपाट्याने डेव्हलप होतोय. त्यामुळे चांगला स्कोप आहे इथे बदल घडवायला. नाही, आणि या मतदारसंघामध्ये आगरी समाजाची लोकसंख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आता तुम्ही पुनर्वसनाचा सगळा प्रश्न म्हणालात, म्हणजे प्रकल्पग्रस्त असतील आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यासाठी नवी मुंबईत दिबा पाटील यांनी खूप मोठं आंदोलन केलं आणि संघर्ष खूप मोठा केला होता. एक प्रकारे आगरी समाजाची एकजूट आपल्याला त्यावेळेला दिसून आली होती. ती वेळ आता इकडे कल्याण ग्रामीणमध्ये आले असं तुम्हाला वाटतं? 100% आले असं मला वाटतंय. कारण दिबा पाटील साहेबांनी आम्हाला जे शिकवलं, की संघटित व्हा आणि त्यांनी ज्या प्रकारे जो लढा दिला, आज जे भूसंपादनाचे पैसे मिळतात किंवा मोबदला मिळतो, ह्याची सुरुवात त्यांनी केली. म्हणजे जे आता 5 पटीने पण देतात. पण याचे प्रणेते किंवा हा कन्सेप्ट त्याने आणला, की प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळालाच पाहिजे. त्यामुळे त्यांचे आमच्या समाजावर उपकार आहेत. त्यांचं जे नाव इथे विमानतळाला मिळालं पाहिजे, त्यासाठी आम्ही संघर्ष करतो. त्यावेळेस पण राजकारण झालं, की बाळासाहेबांचं नाव द्यायचं होतं. उद्धवजींच्या मनात होतं की मला माहित नाही, परंतु एकनाथराव शिंदेनी त्यांच्या कानात सांगितलेलं बहुतेक. अशा बातम्या आम्हाला येतात. अजून हे माहित नाही. परंतु दिबा पाटलांचं नाव येतं ते खूपच होतं कुठेतरी. समाजाचं नाव येतंय आमच्या. आमचं म्हणणं आहे आमचे नेते कसे काय असतील इतर अनेक नेते आहेत. कोणाबद्दल काही कमी जास्त बोलायची गरज नाहीये. परंतु आमच्या अस्मितेचा विषय आहे ना तो. आमच्या जागा जमिनी इथे गेलेल्या आहेत. या जागा जमिनींवर आगरी कोळ्यांच्या जागेवर मुंबई आणि नवी मुंबई आणि परिसर बसलाय. एक आमच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून त्यांना नाव द्यायला काय हरकत आहे? बरोबर. तर असं असताना आंदोलनं वगैरे इथे झाली. आता जी वेळ आहे इथे, ती एकजूट ह्यासाठी असायला पाहिजे समाजाची, की समाजातले 2 घटक पैकी एक हातात पकडायचा आणि भांडणं लावून द्यायची कामं चालू आहेत. कुठेतरी आमच्या समाजाचा वापर केला जातो राजकारणासाठी, यांच्या मागे-मागे फिरण्यासाठी. आमच्या जागा आहेत इथे. इथे नियोजन शून्य कारभार होता. इथे प्लॅनिंग अथॉरिटी नव्हती. म्हणजे प्लॅनिंग करायला इथे एमएमआरडी प्लॅन पास करत नव्हती. कलेक्टर प्लॅन पास करत नव्हते. ग्रामपंचायती होत्या, त्यांचे प्लॅन पास आहेत. नंतर केडीएमसीत गावं गेली. तर अशा वेळेस एखाद्या आमच्या भूमिपुत्रांची जागा असेल, स्वतःची मालकीची जागा आणि तिथे त्यांनी बांधकामं केली असतील, तर ती आता तोडणार किंवा असं त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना हाताशी धरलं जातं. हे ब्लॅकमेलिंग किती दिवस चालणार आहे? तर हे सर्व कमी करायला इथला एक समाज एक होणं गरजेचं आहे. आणि या समाजाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सुद्धा तुम्हाला बदलताना दिसतोय. कारण मला आठवतंय लहानपणी, माफ करा, आम्हाला गाववाले म्हणणं आहे किंवा ब्रिटिश सुद्धा म्हटलं जायचं आणि खूप त्याच्यावर चर्चा, गप्पा व्हायच्या, मस्करी व्हायची किंवा आगरी भाषेतली जे काही शब्द आहेत तर ते बोलून. तर आता नेमका काय फरक पडलाय तुम्हाला जाणवतो? नाही, आमचा समाज तसा तापट आहे. मांस मच्छी खाणार आहे. त्यामुळे तापट. परंतु समाजात वाईट प्रवृत्तींना थारा नसायचा आणि त्याचं उत्तर ब्रिटिशांप्रमाणे देत असतील म्हणून ब्रिटिश बोलत असतील कधी. परंतु गोड समाज आहे आमचा आणि काळानुरूप असं बदलतोय पण. म्हणजे
तुम्ही बघाल आमच्या इथे घारिवली गाव आहे, त्याला डॉक्टरांचं गाव बोलते. अच्छा. म्हणजे घरोघर तुम्हाला तिथे डॉक्टर्स असे दिसतील. वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, मुलं परदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत बरोबर. आणि खूप बदलते एक समाजाप्रती किंवा एक वावर पण बदललेला दिसतोय. आणि ह्या भागाबरोबर जो बदल असायला पाहिजे त्याचे एक पाऊल पुढेच आम्ही आमचा समाज बदलतो एवढं नक्की. या समाजासाठी तुम्ही एक वारकरी भवन उभं करण्याचा तुमचा एक तो स्वप्न आहे तुमचं. हा. आणि त्याच्यावरनं ट्विटर वॉर सुद्धा खूप रंगलं होतं एक काही वर्षांपूर्वी. काय नेमकं आता स्टेटस आहे, काय परिस्थिती आहे, का अडलंय कुठेतरी काम नाही नाही त्या अडलं नाही. भवनाचं? अडलं नाही आणि अडू पण शकत नाही. हम्म. आमच्या इथे वारकरी समाज खूप हो, मोठ्या प्रमाणात हो. म्हणजे वडील स्वतः वारीला जायचे. ते काय त्यांनी काय माळ नव्हती घातली किंवा व्हेज नव्हते खायचे म्हणजे पण वारी चुकवायचे नाही. हम्म. त्यामुळे त्यांना जे रतनबुवा बोलतात ते वारकरी होते म्हणून बोलतात. आमच्याकडे वारकरी असतील त्यांना बुवा बुवा बोलतात. म्हणतात. हो. तर मला असं कुठेतरी वाटलं की बाबाही जायचे. हा समाज पण इथे खूप आहे आमच्या इथे मोठ्या प्रमाणात आहे. आमचे सावळाराम बाबा किंवा वासुदेव महाराज आता त्यांची परंपरा केतन महाराज चालवतात. आगरी समाजातले. तर एक आगरी कोळी वारकरी भवन असायला पाहिजे आणि त्याला बाबांचं नाव द्यायचं. एक वास्तू त्यांच्या नावाने उभी राहील. स्वखर्चाने बांधणार आहोत आम्ही ती. आता मी जागा बघितली आहे. त्याचं काम चालू आहे. त्याचं मॉडेल पण सगळं तयार आहे. आणि तारीख पण माझ्या मनात फिक्स आहे की 12 फेब्रुवारी हा बाबांचा जन्मदिवस आहे माझ्या. 12 फेब्रुवारी 2028 ला त्याचं लोकार्पण मी करणार एवढं नक्की. मीच करणार आहे. पैसे आम्ही चारी भाऊ बरोबर. करणार आहेत. कोणापुढे हात पसरायची गरज नाही. तारीख द्यायला काय हरकत नाही. हो. मी ह्याच्यावरून काहीतरी होर्डिंगबाजी वगैरे पण रंगली होती त्यावेळेला. याच्यावरनं होर्डिंगबाजी नव्हती रे. हां. होर्डिंगबाजी आमची MIDCतल्या रस्त्यांबद्दल होती. हां. बरं. MIDCत 50 कोटीचे रस्ते येणार, 50 कोटीचे रस्ते येणार. असं करत करत जवळजवळ 5 वर्षापासून बघत होतो. एक लोकसभा काढली, दुसरी आली, दुसरी झाली. आम्ही होर्डिंगबाजी केली, टीका-टिप्पणी केली. नंतर उलटे बॅनर लावले अभिनंदनाचे की निधी येऊन कामं चालू का नाही. तर मग माननीय मुख्यमंत्री साहेबच आलेले ओपनिंगला. त्यावेळेस ते बोलले, "रावी शेठ आता तुम्ही आमचे बॅनर लावलेले आता अभिनंदनाचे बॅनर लावा." बोललो 100% लावणार. कामं सुरू झाल्यावर तेही लावले आम्ही. म्हणजे आम्ही विरोधाला विरोध करत नाहीये. परंतु एक सक्षम विरोधक म्हणून किंवा एक विरोधात राहून पण आपण कामं करून घेऊ शकतो. याचं एक चांगलं उदाहरण आहे ते. हो, हो. नाही तुम्ही मगाशी पण म्हणाल, की जे चांगलं आहे त्याला तुम्ही चांगलं म्हणाल, जे वाईट आहे त्याच्यावर टीका करणार. पण हे टीका करताना तुम्ही सतत श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनाच टार्गेट केलंय असा लोकांचा सूर आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही फारसं बोलत नाही. भाजपबद्दल तुम्ही तितकी टीका करताना दिसत नाही. नाही भाजप तसं वागत पण नाही ना माझ्याशी. अच्छा. हां, म्हणजे रवींद्र चव्हाण माझे मित्र आहेत. हो. मी असं ऐकलं ते शेजारी पण आहेत हो, तुमचे. शेजारी आहेत. इथे बदलत राहतात. हं. आणि 26-27 वर्षापासून आमची दोस्ती आहे. हं. ते PWD मिनिस्टर झाल्यापासून मला जवळजवळ 148 कोटीचा निधी पण दिला त्यांनी. अच्छा. म्हणजे माझ्या भागात एक मानपाडा रोड, एक पेंढरकर रोड आणि एक टाटा पॉवर पासून गार्डा सर्कलला येतो रोड. हे 3 रस्ते सोडले तर PWDचे रस्ते नाही आहेत. हे तिन्ही रस्ते मी केले. त्यामुळे मी त्याला रिक्वेस्ट केली की भाऊ मला काहीतरी निधी दे. तर त्यांनी मला आयडिया दिली की तू रस्ते अपग्रेड करून घे. मग मी 14 रस्ते माझ्या मतदारसंघातले अपग्रेड करून घेतले. तो कासा रिवोचा असेल किंवा माझा नांदिवली भोपर रस्ता असेल. 14 गावात काही रस्ते आहेत. नाबार्डमधनं एक खर्डीचा पूल आणलाय 5 कोटीचा. तर असे रस्ते मी त्यांच्याकडनं हे करून घेतले. तर त्यांच्याबद्दल वाईट कशाला बोला. पण तुम्ही आता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेबद्दल बोलताना ना जास्त कडू शब्द वापरताय. म्हणजे विरोधक म्हणून टीका करणं एकीकडे आणि अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलणं. ते म्हणजे बोलायचं इतका राग आहे मनामध्ये. राग तर आहेच. म्हणजे मला ज्या पर्सनल लेवलला जाऊन वागलेत. मी पण आग्र्याचा पोरगा आहे. राग तर असणार तो काही विषय नाही. पण दोस्ती केली तर दोस्तीही करतो ना. दाखवली लोकसभेला. असं नाही. परंतु शिंदे साहेबांचा याच्यात दोष तसा नाही देता येणार. शिंदे साहेबांनी मला कधी नाही बोलले. होच बोलत गेले. काम नाही केलं. पण नाही बोलले. म्हणजे असं. तो हे प्रत्येक वेळेस काय खोड्या करत असतात. त्यामुळे
होतं कधी कधी ते बोलण्याच्या ओघात होतं, काय इंटेन्शनली नाही. शिंदे साहेबांबद्दल माझं तसं काय एवढं काय हे नाहीये. त्यांच्याशी स्पष्ट बोलतोय. इनफॅक्ट ते मुख्यमंत्री झाल्यावर मला एकदम बोलला, "अरे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाला, आता कसं होईल?" मी बोललो, "अरे एवढ्या जवळचे मुख्यमंत्री आपल्याला भेटतील का?" आणि त्याचा प्रत्यय त्यांनी दिला. फडके रोडला मागच्या वर्षी का मागच्याच्या मागच्या वर्षी ते आले होते. तिथेच माझं ऑफिस आहे पक्षाचं. मी त्यांना हाताला धरला आणि "साहेब या ना ऑफिसला." आले. असा कोण कुठल्या मुख्यमंत्र्याचा आपण हात धरू शकतो? तेवढा अधिकार किंवा तेवढी जवळीक आहे त्यांच्याशी, नाही असं नाही. परंतु कुठेतरी त्यांचा नाईलाज होतो. एकूण सत्ताधाऱ्यांचा साथ न मिळाल्यामुळे तुमची बरीच कुचंबणा झाली असं तुमचं म्हणणं आहे. पण कोविड काळामध्ये तरी तुम्हाला त्यांची साथ मिळाली की नाही? म्हणजे त्यावेळेला महाआघाडीचं सरकार होतं. कोविड तो एक भयान काळ होता आपल्या सर्वांसाठी, हो, जगासाठी हो, हो. इनफॅक्ट. जेव्हा ती साथ आली, तेव्हा आमचे इथले के-डी-एम-सीचे आयुक्त होते सूर्यवंशी साहेब. तर ते काय कळत नव्हतं लोकांना काय करायचं. प्रशासनाला पण सगळंच नवीन होतं किंवा ही आपत्ती अशी पूर्वी कधी कोणी अनुभवली नव्हती. त्यामुळे त्याचा जो संसर्ग होतो किंवा जे लोकं पॅनिक होत होती, याच्यातनं सगळे वाटा काढत रस्ता काढत होते. हं. कसा असायला पाहिजे. पालिका प्रशासन पण त्याच्या मागे होता. तर मला काही डॉक्टर्स लोकांचे फोन आले मीन टाईम, की असे आमच्या हॉस्पिटलला 10-10 बेड ते रिझर्व्ह करून मागतायत. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, की तुम्ही 10 बेड एका हॉस्पिटलच्या घेतल्या, तर त्या हॉस्पिटलला दुसरे पेशंट कोण जातील? हं. तुम्ही असं डेडिकेटेड हे करा. म्हणजे डेडिकेटेड कोविड सेंटर हा कन्सेप्ट नंतर आला असेल. बरोबर. म्हणजे किंवा तो लोकांना सुचला असेल, असं मी असा दावा नाही करत, की माझ्यामुळे किंवा ते आलं. पण ती गरज होती त्यावेळेसची. तर मी त्यांना सुचवलं, की तुम्ही कुठलातरी एखादं हॉस्पिटल घ्या. तुमच्या काय नॉर्म्स असतील, त्यांना काय हे करायचं असेल तुम्ही करा. पाहिजे तर माझा स्वतःचा हॉस्पिटल आहे. तुम्ही त्यांचा जो मेंटेनन्स असतो, म्हणजे स्टाफचा पगार, लाईट हे तुम्ही असे हे करणार आहे, तो हे करून हं, तुम्ही घ्या तो. हं, आम्हाला काही नकोय. ताब्यात घ्या. हं. ते खुश झाले. त्यावेळेस बोलले, "पण चांगली सूचना आहे तुम्ही आणि आम्ही लगेच हे करतो." ते लगेच समोरच्यांना समजलं. त्याच्यात पण राजकारण आलं. मग त्यांनी स्वतः एक फॉर्मॅट तयार केला, की हॉस्पिटल्स घेताना त्याला असं-असं भाडं दिलं गेलं पाहिजे. आणि त्याचा एक त्यांच्याच एका नातेवाईकाचं इथे नियॉन हॉस्पिटल होतं. खासदार श्रीकांत शिंदेच्या. त्याचा एक पहिला ॲग्रीमेंट बनवला, की पहिला हॉस्पिटल आम्ही दिला. मग त्याच्यात भाडं वगैरे ते उल्लेख केला. आम्ही मागितलं नव्हतं भाडं. हं. अर्थात तो पालिकेचा फॉर्मॅट होता. तो लागू झाला सगळ्यांना. त्याच्यात त्याने आमचं हॉस्पिटल बसवला. आम्ही बोललो, "काय असेल ते आम्ही अशी द्यायला तयार आहे." नंतर त्याच्यात बोंब उठवली, की यांनी भाडं घेतलं. या प्रकारचं राजकारण होत गेलं. आम्ही दुर्लक्ष केलं त्याच्यात. परंतु आम्ही काम करत होतो. म्हणजे रोटरी सारखी संस्था असेल, आम्ही त्यांच्यासोबत राहून त्यांना आमचं काही शेअर हे करून, हं, कॉन्ट्रिब्यूट करून, हं. पदरमोड जवळ-जवळ मी 1.5 पावणे 2 करोड खिशातले घालवले त्यावेळेस. पण आम्ही लोकांना भरभरून जेवढी करता येईल तेवढी मदत केली. म्हणजे व्हॅक्सिनेशन चालू केलंय आम्ही. जवळ-जवळ 5 ते 6,000 व्हॅक्सिनेशनचे डोस आम्ही मोफत दिले. मग त्यात रिक्षावाले असतील किंवा हे सलूनवाले असतील. तर या लोकांचा लोकांशी संपर्क येतो आणि मग संसर्ग फास्ट होतो. तर असं काही वर्ग घेऊन आम्ही ते व्हॅक्सिनेशन सेंटर चालू केलं. मला त्यावेळेस एक डेडिकेटेड महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी म्हणजे तेव्हा सेकंड वेव्हला असं सांगितलं गेलं, की लहान मुलांना पण होऊ शकतो. हं. मग अशा वेळेस त्या लहान बाळाबरोबर त्याची आई असणं गरजेचं आहे. बरोबर. हां, त्यात ते नाहीतर ती जीव तोडायची. अशा वेळेस मी प्रीमियरच्या ग्राउंडवरच एक परत बनवायचं ठरवलं, की एक आपण उभं करू. त्याच्यातही खोडा घातला गेला. तर ह्याच्यातनं वाट काढत-काढत आम्ही खूप माझ्या सर्व सहकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. मला स्वतःला 3दा कोव्हिड झाला त्या काळात. जी लोकं बोलतात ना, राजू पाटील दिसत नव्हता. ते कोव्हिड काही मला शोधत माझ्या घरात नव्हता आला. हं, हं. आम्ही रस्त्यावर होतो. बरं त्या काळातही आम्ही कुठे पावसाळा यायच्या आधी गटारं नाली सफाई झाली की नाही, कुठे काय ह्याचे दौरे चालू होते आमचे. बरोबर. नाही रस्त्यावर उतरून लढणारा नेता अशी तुमची प्रतिमा आहेच. पण त्याचबरोबर एक तक्रार पण तुमच्याबद्दल आहे. तुम्ही फोन उचलत नाही. फोन का तेव्हा तुम्ही आंदोलनात बिझी असता? मी फोन उचलत नाही सत्य आहे. पण अच्छा, तो मिस कॉल बघून फोन करतो ना मी. अच्छा. बरं. मी आताही बसलोय आपण गप्पा मारतोय. मला फोन साइडला आता गाडीत बसल्यावर फोन करणार मी. परत फोन करता तुम्ही. हां, फोन उचलत नाही. फोन ही एक फॅसिलिटी आहे. हं, हं. लोकांनी तुम्हाला फोन कॉल केलाय, त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचंय.
बरोबर. पण तो एक नेरेटिव्ह सेट केला जातो की राजू पाटील फोन उचलत नाही. आणि फोन उचलून कामं होत असतील ना, तर टेलिफोन ऑपरेटर प्रधानमंत्री असते. असं होत नाही. खरंय, खरंय. तुम्ही काय लोकांना रिझल्ट देता? बरं, माझे अनेक हात आहेत. माझं बॅक ऑफिस आहे. माझे बाकीचे पक्षाचे माझे सहकारी आहेत. कामं होत आहेत लोकांची ना. त्याशिवाय फोन उचलणं न उचलणं या बाबतीत मी स्वतःला दोषी मानतोय. म्हणजे लोकांनी बोलतात ना, मान्य करतो. सवय असते एखाद्याला. मला ती नाही आवडत 4 लोकांमध्ये बसलोय आणि आपला फोन वाजतोय. पलटी असतो. अगदी गरजेचा असेल तो माणूस कसाही शोधतो. कळलं ना. त्यामुळे एक रुसवा आहे. पण लोकांचं काम नाही होत ते फोन नाही उचलण्यासाठी. काही लोकं असतात ना, ते बोलतात असं की फोन नाही उचलत. फोन मिस कॉलला मी उत्तर देतो, हे तेवढंच सत्य आहे. हे तेवढंच प्रामाणिकपणे सांगतो. ठीक आहे. थोडे थोडे राजकीय प्रश्न विचारतो आता. म्हणजे आता आपण तुमच्या कामांबद्दल, मतदारसंघाबद्दल बोललो. पण आता मगाशी तुम्ही बोलताना असं सांगितलंत, की भाजप बरोबर तितकी जवळीक आहे म्हणा, कारण ते कामं करतात. किंवा तुम्ही रवींद्र चव्हाण यांचं उदाहरण दिलंत. मधल्या काळात आपल्याकडे जेव्हा सरकार बदललं, त्यावेळेला तुम्हाला ऑफर आली नाही का? एकतर ऑफर करायची कोणी हिंमत नाही केली. असं बरं. म्हणजे ऑफर द्यायचा प्रयत्न झाला वेगळ्या मार्गाने. "अरे चल ना, कामं होतात सत्तेत असल्यावर हे ते." तुम्ही तर असं मंत्री पण झाला असतात कदाचित. नाही, नाही. ते झालं असतं नसतं पण जो प्रेम या पक्षात मिळतो मला आणि कशासाठी हे करतोय? मग डाग लावून कामं करायची काय स्वतःला? गरज काय आहे? त्यापेक्षा सगळं सोडून मग व्यवसाय चांगला चाललाय. घरात गेल्यावर शेवटी तुम्हाला बायको, मुलगा भेटतोच ना. तिथे काय तोंड दाखवणार? त्यामुळे अशा ऑफर मला एकतर फार कमी आल्या. फार घाबरत आल्या. कारण त्यांना माहिती आहे हा राजसाहेबांचा माणूस आहे. हा कुठे हलणार नाही. नुसता राजसाहेबांचा माणूस नाही, राजसाहेबांचा भरवशाचा माणूस असं तुमच्याबद्दल म्हटलं जातं. साहेबांचं म्हणजे आता मगाशी आपण म्हटलं तुमच्यापासून सुरुवात केली प्रचाराची, फॉर्म भरायला ते स्वतः आलेले होते. सगळे उमेदवार त्यांच्यासाठी एकसारखे आहेत, पण तुमच्यावर विशेष जीव आहे. हो. त्याचं काय कारण? काय जादू केली तुम्ही अशी नाही, त्यांच्या? जादू केले असं नाही. तुम्ही बघाल की म्हणजे काही कारणं असतील. माझे दादा जेव्हा पक्ष सोडला त्यांनी त्याच्यातनं. पण माझं अख्खा घर साहेबांसोबतच आहे ना. तर कुठेतरी एक वाटतं ना, की भाऊ पण आता दादा आम्हाला वडिलांसमानच आहेत. तर आमच्या प्रचाराचा नारळ दादानेच वाढवला होय. तसं पाहिलं तर. होय. तो मान पण राजसाहेबांनी त्यांनाच दिला. तर ते आम्हाला एक परिवार म्हणून मानतात. असं पक्षाचा सहकारी किंवा पक्षातला नेता किंवा पदाधिकारी असं कधीच बघत नाही ते. परिवार म्हणूनच बघतात. त्या पोटी तो प्रेम आहे त्यांचं आमच्यावर. आणि ते प्रेम दिसतं आम्हाला सभांमधून तुमच्याबद्दल जेव्हा ते बोलतात त्यावेळेला. अर्थात सभांमधून वगैरे किंवा मुलाखतींमधून ते खूप आक्रमकपणे बोलतात. पण तुमची त्यांच्याशी जेव्हा भेट होते, तेव्हा ते कसे वागतात? म्हणजे कसे बोलतात तुमच्याशी? काय असतं नेमकं? काही किस्सा त्यांचा तुम्हाला सांगता येईल? नाही, नाही. किस्से अनेक आहेत. असा पर्टिक्युलर किस्सा सांगता नाही येणार, पण कधी-कधी फाटते. आपल्या शब्दात बोलायचं तर. तर त्यांना एवढं ज्ञान आहे. जगातल्या कुठल्याही विषयावरती काय बोलत असतात आणि मग बोलता-बोलता तुला हे माहिती आहे का? नक्की आपल्याला माहिती नसतं ते. मग अशा वेळेस काय असं या लेव्हलला जातो ना आपण. तर बसल्यावर एक मेजवानी असते पण विचारांची. ते बोलतात ना, जे संस्कार आहेत टिपायचे असतात. तर त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं आम्ही खूप काही शिकत असतो. म्हणजे ते खाद्य संस्कृती असेल जगातली किंवा तुमचं साहित्य असेल किंवा जगातल्या नेत्यांची त्यांची एक आवड आहे जे मोठे-मोठे नेते लीडर होऊन गेले जगातले. त्यांचे आत्मचरित्र ते वाचतात. हो. असं नेहमी तुम्हाला माहिती असेल. त्यांच्या गोष्टी सांगतात. तर ते ऐकतं मिळतं आम्हाला त्यांच्या तोंडून. तर ते प्रत्येक भेट ही त्यांच्याबरोबर झालेली आमच्यासाठी मेजवानी असते. घरी जेवायला बसलो, ती स्वतः वाढणार. असं म्हणजे खा ते ती प्रेम आहे का शिक्षा असं कळत नाही म्हणजे या लेव्हलला जातो कधी-कधी. पण खूप प्रेम आहे त्यांचं. मला एक त्याने एक पिल्लू दिलेलं ग्रेट डेन. अच्छा. हां. म्हणजे माझ्या आयुष्यात एक मोठी आठवण वारला तो. पण तो दिलेला त्याला बघायला पण साहेब आलेले इथे घरी. त्याचं नाव पण त्यांनी रॅम्बो ठेवलेलं. त्यानेच ठेवलेलं. तर अशा काही आठवणी ज्या आयुष्यभरासाठी स्वतःवर इतके तुमचे म्हणजे काय मगाचपासून म्हणताय तुम्ही, की अन्याय झाला वगैरे, तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही. आता ग्रेट डेनचं गेला तर तुम्ही भावूक झालात एकदम. इतके श्वानप्रेमी आहात हो, तुम्ही हो. एकदम आधीपासून.
आता तुम्ही बोलताना राज ठाकरेंबद्दल सांगितलं की खाद्य संस्कृती आणि ते स्वतः वाढतात वगैरे. मला तुमचे मित्र आणि सहकारी पक्षातले अमेय खोपकर यांनी असं सांगितलं की राजूदादांना मित्रांना घरी बोलावून जेवायला वाढायची खूप आवड आहे. तर हे काय म्हणजे तुमचं एक डिनर डिप्लोमसी असते तसं काही आहे की काय? नाही, नाही. माझी बायको जेवण चांगलं बनवते. बरं. अर्थात आगरी जेवणच चांगलं असतं. त्यामुळे ती काय एकदम विशेष चांगलं बनवते असं नाही, हं, पण हं. रोज जायला लागतं घरी घरचं खायचं असतं म्हणून बोलतोय. पण आवडीने ते आमचे ते मोठे लॉबस्टर वगैरे म्हणतात ना, ते आवडीने खायला घालायला आवडतं आणि आगरी जेवण जेवण जो मजा आगरी येते मसाला हां, मजा आहे. मजा येते. हां. त्यामुळे आवडतो म्हणजे आणि मी बोलून बोलून नाही खायला मला ऑफर कधी येऊ जेवायला असं. एकदा जेवून गेलं की मला ऑफर येतं की कधी येऊ जेवायला मग बरं. आणि मी घरीच जेवतो. ओके. तुम्ही काही पूर्ण वेळ राजकारण करणार नाही मला माहिती आहे आणि कोणी तसं करूही नये किंवा करू शकत नाही. पण काहीतरी तुमच्या आवडी-निवडी असतील. तर आता आपण भेटलो जाऊ तर मला ते पण तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, की काय तुम्हाला सिनेमे बघायला आवडतात का नाटक बघायला आवडतं? नाटक वगैरे खूप बघायचो पूर्वी. हं. पण आता ह्या नाटकातनं वेळ नाही मिळत सगळ्या. त्यामुळे बरेच वर्ष झाली नाटक नाही पाहिलं मी. मला फिरायला आवडतं, परदेशात वगैरे जायला आवडतं. बरं, तिकडचं कल्चर बघायला आवडतं बरं. सगळं. मग कपड्यांची आवड आहे. चांगल्या-चांगल्या वस्तू, गाड्या. मला असं वाटतं जो आपण मेहनतीने पैसा कमवतो, त्याचा उपभोग पण घेतला पाहिजे. बरं. आणि त्याच्यात कोणी बडेजाव करतो किंवा श्रीमंती दाखवतो हे समजू नये. प्रत्येकाची आवड असते आणि साधेपणा तुमच्या वागण्यात असला पाहिजे. बरोबर. टापटीप राहण्यात काय असा गुन्हा वगैरे नाही आणि या मताचा मी असतो. त्यामुळे चांगलं राहणं आवडतं, चांगलं खाणं आवडतं, क्रिकेट आवडतं. परंतु तेंडुलकर रिटायर्ड झाल्यापासून मी क्रिकेट कमी बघतो. माझे बंधू आहेत ते आम्ही मॅचेस वगैरे इथे ठेवतो ह्याच्यासाठी. ते आवडीने बघत हं, असतो. हं. मला वाटतं तुमचा रतनबुवा चषक जो आहे, तो आता आणखीन मोठा-मोठा होत जाणार आहे बहुतेक. माझं एक स्वप्न आहे इथे माझ्या मुलांसाठी ते इथल्या खेळाडूंसाठी हं, एक हं. स्टेडियम बनवणार इथे मी. म्हणजे आणणार. ओके. ते लोकांनी आता निवडून देऊ न देवो पाठपुरावा करून तो कसंही आणणार. काही पाठपुरावा करण्यात तर तुमचं आता म्हणजे सवय झाली असेल हो तुम्हाला कारण आणि सगळीकडे कसं आहे इथे इथे गरज आहे. हं. म्हणजे टेनिस क्रिकेटला जी नावं ठेवली जातात आमच्याकडे एवढं टॅलेंट आहे ना आगरी खेळाडूमध्ये टेनिसमध्ये की एखादी IPL ही लेदर बॉलमध्ये भरवली जाते ना तर टेनिससाठी पण एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार व्हायला पाहिजे. हं. कारण टेनिसच्या खेळाडूंना नोकऱ्यांमध्ये वगैरे संधी नाहीये. हो. त्याच्यात चांगले खेळाडू घडवून त्या मुलांना नोकऱ्या पण भविष्यात कशा मिळतील हं. या अनुषंगाने काय म्हणजे इथे अकॅडमी करून किंवा मध्ये मला दिलीप वेंगसरकर सर बोललेले की हं. एखादी अकॅडमी चालू कर मी तुला येत जाईन इथे म्हणून. क्या बात! तर माझा मानस आहे त्याच्या बाबतीत हे करायचं आणि स्टेडियमच्या बाबतीत पण आणि हे जेणेकरून खेळाडूंना फायदा होईल तो. बरोबर. तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात का? हो. तुमचं एक गाणं सध्या YouTubeवर गेल्या काही वर्षांमध्ये 5 वर्षात 50 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत हो. त्याला. म्हणजे एखाद्या सिनेमाच्या गाण्याला सुद्धा कधी-कधी एवढे व्ह्यूज येत नाहीत. एकच वादा राजू दादा. हो. ते आमचं परमेश माळी आणि तो माझा एक सहकारी आहे आमचा योगेश पाटील. त्यांनी मिळून ते बरं. गाणं बनवायचं ठरवलं. इलेक्शनला वगैरे असं बनवतात. परंतु त्याने ते जे शब्दरचना किंवा हे केलेली आहे ना, त्याच्यात कुठल्या पक्षाचं नाव नाहीये किंवा असं काही प्रचार गीत नाहीये तो. हं. खरं तर खूप प्रेम दिलं लोकांनी मला आणि आजही मी एखाद्या लग्न समारंभात गेलो, तर मला आतून बाहेर पडायला अर्धा पाऊण तास जातो. त्यामुळे काही लग्न समारंभ चुकतात माझे. ती एक वेगळी बोंब असू शकते, की लग्न कार्याला येत नाही. पण तो त्याच पिरियडमध्ये असतो आणि परत-परत होत नाही लग्न एकाची. हो. तर त्यामुळे तर ही जी प्रसिद्धी मिळाली किंवा हा जो प्रेम मिळतो, त्याच्यामागे सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल, तर माननीय राजसाहेबांचा आहे. बरोबर. त्यांच्यामुळे तो ह्या कसं आहे तुम्ही पहिला पैसा कमवता, मग नाव कमवता, पैसा खर्च करून. मला वाटतं मला पैसा खर्च न करता एवढं नाव मिळालंय. त्यामुळे अधिकच्या पैशासाठी पण मी मागे लागत नाही, की नाव कमवण्यासाठी आता पैसा कमवण्याची मला जास्त गरज नाही वाटत. गरज हे गाणं जे आहे ते 2019 मध्ये आलेलं होतं आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा निवडून आलात तेव्हा तुमच्या नंतर लक्षात आलं असेल कदाचित, की सगळीकडनं तुम्हाला कळलं, की तुम्ही एकमेव आमदार आहात मनसेचे. हो. सुरुवातीला कौतुक वाटलं असेल, पण हळू गेल्या 5 वर्षात कुठे असा त्रास झाला का मनाला, की अरे सतत मला एकमेव आमदार असं जे म्हणतात, एकांडा शिलेदार मनसेचा. तर हे हळू तर बदलायला पाहिजे. नाही खूप गोष्टी घडत गेल्या. एकतर मी एकमेव आमदार निवडून आलो तेव्हा पाहिलं असेल तुम्ही, की वहिनींनी मला स्वतः ओवाळलं.
त्यावेळेसच मला जबाबदारीची जाणीव झाली की खूप मोठं ओझं आलेलं आहे. त्या अनुषंगाने वाटचाल करत गेलो. नवखा होतो राजकारण, तसं काय निवडणुकीचं राजकारण मला अगदीच नवीन नव्हतं. मी जिल्हा परिषद सदस्य होतो, परंतु तो हाऊस, तिथले दिग्गज, त्याच्यामध्ये जाऊन आपण एकटाच बोलणार. परत माझ्या पक्षाची भूमिका, काही लोकांना पटते, काही लोकांना नाही पटत, आपल्या कसे घेरणार, हे सगळे विचार करून महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणाहून मला महाराष्ट्र सैनिकांचे फोन यायचे, की दादा आमचं हे काम कर, ते काम कर. तर या अपेक्षाचं ओझं, हे सगळं घेऊन मी वाटचाल करत होतो. त्यात हे पक्ष बदल किंवा एवढ्या टक्क्याने पक्ष फुटला तर पक्ष आमचाच, ही साथ चालू झाली. त्याच्यात केलेला माझा छळ म्हणजे विचारून विचारून पत्रकार तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार. तर अनेक लोकांचं किंवा अपेक्षांचंही ओझं होतं आणि ह्या राजकारणात चाललेल्या घडामोडी पण ज्या घडत होत्या त्याने सातत्याने विचारणा व्हायची किंवा असं तो एक स्ट्रेस पण होता एक लेवलचा. अनेक अडचणी होत्या. म्हणून तुम्ही म्हणालात की आता ह्या वेळेला इंजिनाला अनेक डबे हो, दिसतील 100% लागलेले. किती तुमचा अंदाज काय? नाही, जे काय येतील आम्ही सत्तेत असू एकतर. एकाची जास्त होतील. आम्ही 13, 1, 1 आणि आता जे काही आमचे आमदार निवडून येतील, ती संख्या चांगली असेल. अ, माननीय राजसाहेबांचं विजन किंवा जे काही त्यांचे थॉट्स आहेत, ते पुढे घेऊन जाणारे असतील. बरोबर. आणि नक्कीचच काय काय डॅशिंग जोडीदार मी पण निवडून आलो तर किंवा माझ्यासोबत अविनाश जाधव असतील, संदीपजी देशपांडे असतील, असे काय डॅशिंग पण येतील तर मजा येईल यावेळेस. निवडून आलो तर असं तुम्ही म्हणालात. तुम्हाला तिरंगी लढतीची थोडी चिंता वाटते? नाही, चिंता मला लढतीची नाही वाटत. इथल्या समस्यांची वाटते. पण कसं आहे, एवढा लोकांना गृहीत धरू नये. लोकांनी माझ्या पारड्यात काय टाकतात, तो निकाल काय येतो त्यानंतर मी बोलेल. जिंकून आलो हे तोपर्यंत जर तरच बोलायला पाहिजे ना, एवढं लोकांना गृहीत धरू नये. खरंय, खरंय. आता तुम्ही राज ठाकरेंच्या व्हिजन बद्दल म्हणालात. त्यांची एक ब्लूप्रिंट आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि त्याचा बऱ्याच वेळेला राज साहेब पण त्याबद्दल बोललेत. तुमच्या मनात तुमच्या मतदारसंघाबद्दलची काही ब्लूप्रिंट आहे का? ती कशाबद्दलची आहे? काही त्यातले मुख्य मुद्दे सांगू शकाल का? नाही, निश्चितच आहे. एक तर माझा जो कल्याण ग्रामीण बदलतो त्याला एक एस्थेटिक लुक पण आला पाहिजे. म्हणजे तुम्ही बघाल मी नेतिवलीची एक टेकडी केलेली. म्हणजे केपटाऊनला एक रोड आहे, तिथे पण ते काही घरं अशी हे केले. ते स्वतः मी गेलेले आहे तिथे. काही फोटोज पाहिले ब्राझीलचे वगैरे. तर अशी टेकडी रंगवूया. ती मी स्वखर्चाने जवळ-जवळ 20-22 लाख खर्च करून ती एक पार्ट त्याचा रंगवला. केडीएमसीने त्यांच्या बुकमध्ये पण तो छापला, की आम्ही केलं म्हणून असं दाखवायला जे येतो नाही का स्वच्छ भारत मिशन वगैरे. पण ते आनंद वाटला, की चला एक काम याच्यात गेलं. इथली उंबरलीची टेकडी असेल, फाल उंबरलीची. तिथे नाशिकच्या धर्तीवर बॉटॅनिकल गार्डन असायला पाहिजे. अ, हा एक कन्सेप्ट घेऊन गेलो. त्यासाठी 5 कोटी निधी आणला. हे सर्व करत असताना इथला इन्फ्रा डेव्हलप व्हायला पाहिजे. ही काळाची गरज आहे इथली. तर त्याच्यावर माझं काम चालू आहे. मग तुम्ही बघाल, की मनसेच्या ब्लूप्रिंटमध्ये रेल्वेचं एक स्वतंत्र बोर्ड असायला पाहिजे, की आपले लोकल ही दिल्लीवाले कसे ठरवतील, की कशी चालायला पाहिजे. लोकल हे महाराष्ट्राच्या हातात असायला पाहिजे. तिच्या वेळापत्रक आपल्या राज्यकर्त्यांच्या हातात असलं पाहिजे आणि त्यासाठी एक स्वतंत्र रेल्वे बोर्ड असला पाहिजे. याच्यावर ही मागणी आम्ही पुढे आता रेटून नेणार आहोत. म्हणजे आता तुम्ही बघाल, की आमचा 5 नंबर प्लॅटफॉर्म आहे. अर्धी शेड आहे त्याची. म्हणजे लाडक्या बहिणी बोलतात. बहिणी आमच्या उन्हा-पावसात होत्या. कोणी तिकडे लक्ष दिलं. म्हणजे आमच्या खासदाराचं खरं तर काम आहे ते. रेल्वेचं काम आहे खासदारांचंच. बरोबर. पण मी DRM साहेबांना फोन केला, त्यांना पत्र दिलं आणि त्यांनी मला लेखी पत्रही दिलं. त्याचं काम चालू आहे. पण ह्या गोष्टी जर स्थानिक लेव्हलला म्हणजे रेल्वेचं महाराष्ट्रासाठी स्वतंत्र बोर्ड असेल, तर आमदार म्हणून आम्ही त्याच्यात पुढाकार घेऊ शकतो ना. जेणेकरून रेल्वेच्या ज्या समस्या आहेत लोकल म्हणजे इकडनं 10 लाख वगैरे प्रवासी जातात. तुम्हाला माहिती आहे रेल्वेचे. हो. ते असेल. एक इथे जो बुलेट ट्रेनचा स्टेशन येतो मातर्डी. त्याला ठाणं बोलतात. पण ते नामकरण त्याला मातर्डीच करणार कारण माझ्या गावाचं नाव आहे ते. तर तिथला इन्फ्रास्ट्रक्चर कसा डेव्हलप व्हायला पाहिजे. तो बुलेट ट्रेन तो स्टेशन आल्यावर तिथे व्यवसाय वाढणार, तिथे हॉटेल्स येणार. तर त्याला तुम्हाला ॲक्सेस कसा असला पाहिजे त्याचा एक रोड मॅप तयार करावा लागणार. इथे जी आमची 14 गावं नवी मुंबईत गेली. तसा त्यांचा डायरेक्ट कनेक्ट नाहीये नवी मुंबईला. तो कनेक्ट व्हायला भुतवली आडवलीमधनं एक टनेल अपेक्षित आहे आम्हाला. तो टनेल
व्हायला पाहिजे, तिकडे एक स्पाईन रोड व्हायला पाहिजे 14 गावांच्या मधनं एक. अशा अनेक म्हणजे रस्ते आणि इथल्या ज्या शाळा आहेत खूप दुरावस्था आहे. माझ्या डोक्यात आहे की इथल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत म्हणजे पालिका बोलते की 27 गावं आम्ही घेतली. हम्म. आमच्यातच आहेत अजून. टॅक्स वसूल करते. पण आमच्या शाळा अजूनही झेडपीकडे आहेत. बरोबर. तर त्या शाळांचं एक मॉडेल बनवून सर्व शाळा त्या प्रकारे बनवता येतील यासाठी काम करायचे. अनेक योजना मनात आहेत आणि त्या प्रत्यक्षात उतरण्याची धमक पण आहे आणि यावेळेस आणू शकतो हा विश्वास पण आहे. तुम्ही आता बोलताना उल्लेख केला, मी अगदी शेवटी शेवटी हे विचारतोय की प्लॅटफॉर्मवर शेड नाही तर ते खरं तर खासदाराचं काम आहे, पण लोक येऊन तुम्हाला विचारतात. गटारं तुंबलेली असली तरी लोक येऊन तुम्हाला विचारतात. गेल्या काही वर्षात निवडणुकाच इथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या न झाल्यामुळे हा सगळा लोड आलाय का इथे हो, निश्चित, समस्यांचा? निश्चित. म्हणजे इथे लोकप्रतिनिधी कोण तर खासदार आणि आमदार हो. डायरेक्ट. त्यामुळे बघा आम्ही मतं मागायला जाताना हे नाही बोलत ना की नाही आमचं काम फक्त कायदे मंडळी आम्ही कायदे बनवणार बाकी काही नाही. तुमची गटारं साफ करून देऊ स्वतः इथपर्यंत आम्ही आश्वासनं देत असतो ना उमेदवार लोक. तर लोकांच्या अपेक्षा असतात. पण आम्ही कोणाच्या जीवावर बोलत असतो की एक सिस्टम बनलेली, एक चेन आहे. बरोबर. खासदार असतो, आमदार असतो, नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य असतात. याच्या मार्फत ती कामं व्हायला पाहिजे असतात. तर आमची ती चेन माझे दुर्दैव असे की ती पण चेन गहाळ आहे आमची 4 वर्ष झाली. कामं करून घ्यायची कशी कोणाकडनं? बरं प्रशासकाला फोन करा तर ते यांच्या हातातले बाहुले. ती कामं होत नाही. त्यामुळे बरीचशी कामं अशी राहिलेली आहेत आणि काही अडचणी आलेल्या आहेत. पण आम्हीच अडचणी आमच्या सांगत राहिलो तर लोकांच्या अडचणी कशा सोडवणार? त्यामुळे खरंय, खरंय. त्याचा मार्ग काढतोय आम्ही. राजू दादा, खूप खूप धन्यवाद. आणि कॅम्पेन तुमचं आता जोरात चालू आहे, तर त्यामुळे तुम्हाला आता इथून पळायचं असेल, बऱ्याच ठिकाणी जायचं असेल. पण बऱ्याच गोष्टी तुमच्याशी बोलून कळल्या. मी ज्या भागात राहत होतो, आज काय नेमकी परिस्थिती आहे तिथे, कुठल्या समस्या आहेत, त्या सुद्धा समजल्या. आणि तुम्हाला मी शुभेच्छा देईन. आणि तुम्हाला शुभेच्छा देणं म्हणजे इथल्या ग्रामस्थांना, इथल्या रहिवाशांना शुभेच्छा देण्यासारखं आहे. कारण तुम्ही मगाशी म्हणालात तसं, निवडून येईन की नाही मी गृहीत धरू शकत नाही. पण जे काय होईल ते तुम्ही त्या सगळ्या लोकांसाठी लढत राहाल, आंदोलन करत राहाल, पाठपुरावा करत राहाल, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे आज आपण बोललो, खूप खूप म्हणजे बरं वाटलं. धन्यवाद, धन्यवाद. तुमचे खूप खूप आभारी. शेवटी फक्त एकच विनंती करेन, तुम्ही जसं जनतेला मतदान करण्याचं आवाहन करता, तसं आम्हाला आमच्या YouTube चॅनलवर सबस्क्राईब करण्याचं आवाहन करायला लागतं. तुम्ही जर ते केलं तर ते लोक ऐकतील. तर माझी विनंती आहे की तुम्ही एक छोटं आवाहन तुमच्यातर्फे होऊन जाऊ दे. तुमचा जो चॅनल आहे अमोल परचुरे त्याला माझ्या मनसैनिकांनी आणि मला जे प्रेम करतात मान्य राजसाहेबांवर प्रेम करतायत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून माझीही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपुढे जाईल आणि यापुढे ही तुमच्या चॅनलला अजून जास्तीत जास्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळत जातील बरोबर. या शुभेच्छाही देतो. आणि हे तुमचं अपलोड झाल्याबरोबर मी स्वतः लगेचच सबस्क्राईब करणार आहे. त्याबद्दल निश्चिंत राहा.